फक्त बाबांनी ढकललं नाही. ढकल की ढकल. बाबा मला पैसे पण देणार. इथे बुरुजाच्या खाली मला एक गोष्ट दिसली ती दाखवतो तुम्हाला. हे बघा, ते बघा, ते समोर दिसते ती शिवसृष्टी. ती पाहून आलो आता. इथे वरती आल्यानंतर इथे पार्किंगची व्यवस्था आहे. रत्नदुर्गच्या बालेकिल्ल्यापर्यंत गाडी मार्ग आहे. प्रवेशद्वारासमोरील रंगकाम केलेले हे गडावरील नवीन बांधकाम. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये लोकांना किल्ल्यावर सोडले जाते. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना हत्तीवर बसलेल्या मावळ्यांचे शिल्प पाहता क्षणीच आपल्या नजरेस भरते. प्रवेशद्वाराच्या समोरच बरोबर इथे एक विहीर आहे, पण ते आता सर्व जाळी लावली त्याला. ते सर्व बुजलेत. हे जुने टाके तिथे बघा खाली दिसते. आता त्या तिकडे एक मंदिर आहे, श्रीदेव खंडोबा मंदिर. मी मंदिराच्या डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आता ही खंडोबाची मूर्ती ही नवीन आहे. या बालेकिल्ल्याला एकूण 9 बुरुज आहेत. तटबंदीवरून फिरताना गडाचा एक एक बुरुज आपल्या समोर उलगडत जातो. या किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय जाते ते शिलाहार राजा भोज यांना. सन 1205 मध्ये हा किल्ला बांधल्याचे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. गडाच्या बाले किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी झाडं वाढलेली आहेत, पण बाजूचे जे बुरुज म्हणजे मी चाललो आता ते पायऱ्यांचे मार्ग वगैरे हे सर्व जांभ्या दगडामध्ये, मला वाटतं नवीन बांधकाम असेल, पण छान केलेलं आहे. म्हणजे बघा, इथून ते शिवसृष्टी दिसते, समुद्र दिसतो. तीनही बाजूने सिंधू सागराने वेढलेला आणि घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा प्रचंड विस्तार लाभलेला रत्नदुर्ग हा एक प्राचीन गड. बालेकिल्ल्याच्या या पश्चिम बाजूला 100 फुटांचा एक अजस्र उभा कातळ आहे. हो 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 हो, जबरदस्त. अथांग पसरलेला हा अरबी समुद्र. इथे बुरुजाच्या खाली मला एक गोष्ट दिसली ती दाखवतो तुम्हाला. हे बघा, प्लॅस्टिकच्या बाटल्या. आता इथे काढायला जाणं शक्य आहे का? तिथे लोकांनी प्लॅस्टिक टाकले. म्हणजे हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. एवढ्या सुंदर जागा बघा, समुद्र बघा, का खराब करायच्या?
या वास्तू उभ्या करायला अनेक पिढ्या आणि अनेक शतकं लागली असतील. आणि आपण मात्र एकाच पिढीमध्ये ते सर्व नष्ट करत आहोत. महादेवची पिंडे. हो, आई, महादेवाची पिंड नाही का? महादेवची पिंड आहे. श्री नाही का? वेताळ देवाचं मंदिर आहे. अगं महादेवाची पिंड नाही आहे तिची, मग ते वेताळ देव आहे. इकडे आहे मारक्या बुरुज. तटबंदीच्या आतल्या बाजूने एवढी दाट झाडी वाढली ना की आतमधलं काहीच दिसत नाही. एवढं भयानक जंगल झालं. सुरूची झाडं आहेत वरती. नवीन तटबंदी बांधल्यात, याच्यामध्ये त्यांनी जे जांग्याच्या जागा असतात त्या ठेवल्या नाहीत. त्यामुळे ते काय बरोबर वाटत नाही. मला आठवतं हे समोर जे जेटीचं हे दिसती पट्टी, त्याच्या एकदम एंडला मी बाईक घेऊन गेलो होतो एकदा. किल्ल्याच्या या एकाच बुरुजावर हा स्तंभ आढळतो. संवर्धन अशा पद्धतीचं नसावं की अगदी स्टाईल लावायची वेळ आहे किल्ल्याला. किल्ल्यावर वाढलेल्या झाडांमुळे काही वास्तू आपल्या नजरेस पडत नाहीत. माझी गड प्रदक्षिणा पूर्ण झाली. आता तिथे मंदिर आहे भगवती देवीचं. ते मंदिर बघूया. बाले किल्ल्याच्या मध्यभागी भगवती देवीचे हे सुंदर मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या गडाला भगवती दुर्ग म्हणून देखील ओळखले जाते. भगवती देवीच्या मंदिरासमोर एका दीपमाळेच्या शेजारी दर्या सारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचा हा अर्धाकृती पुतळा आहे. जा, मी चढवतो. नको. जे माझ्या जीवाला काही झालं तर तुझ्या जीवाला काही नाही होत. या दुर्गावर अनेक राजसत्ता नांदल्या आहेत. सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा दुर्गा आपल्या ताब्यात घेतला होता. च्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज या गडावर आल्याची नोंद आढळते. आपणही कधी रत्नागिरी भागात आलात तर या दुर्गाला नक्की भेट द्या. रत्नदुर्ग पाहून आम्ही निघालो ते रत्नागिरी शहरातील अजून एक प्रसिद्ध ठिकाण पाहायला, थिबा पॅलेस. रत्नागिरी ही एक ऐतिहासिक नगरी. हे शहर इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. हे बघा, रत्नदुर्ग किल्ला पाहून मी आता थिबा पॅलेसला आलो. इथे बोर्ड आहे बघा. सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग व प्रादेशिक वस्तू संग्रहालय थिबा राजवाडा रत्नागिरी. मध्ये काय लाईट लावलं बहुतेक ते, नाहीतर मी 5-6 वर्षापूर्वी एक फोटो काढला होता इथून. अगदी राजवाडा क्लिअर दिसत होता. ब्रह्मदेश म्हणजेच आताच्या म्यानमार देशाच्या थिबा नावाच्या राजाला नजरकैदेमध्ये ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने हा राजवाडा बांधला होता.
स्थानिक जांभा दगड, चुना आणि सागवानी लाकडाने ही संपूर्ण वास्तू बांधलेली आहे. या राजवाड्यामध्ये आता एक संग्रहालय आहे. हे समोर जे आहे हे खिडक्यांची सावधान आहेत, म्हणजे ते वरती फोल्ड होतं. राजवाडा पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 25 रुपये एवढे प्रवेश शुल्क आकारले जाते. राजवाड्यामध्ये कोकणातील काही जुन्या वस्तू तसेच थिबा राजाने वापरलेल्या वस्तू अगदी नीट जतन करून ठेवल्या आहेत. थिबा पॅलेस पाहून आम्ही निघालो कोकणातील अजून एका प्रसिद्ध ठिकाणी. रस्त्यामध्ये अनेक गावं भेटत होती. कोकणचे बदललेले रूप आता जाणवत होते. खाडीच्या पाण्यावरून धावणारा लांबच लांब पूल, दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर गर्द वृक्षांमधून डोकावणारी कौलारू कोकणी घरं आणि खाडीमध्ये जमा झालेल्या रंगीबिरंगी बोटी, हे सारं काही शांतपणे बघत बसावं. कोकणातील किनारपट्ट्या या खाड्यांमुळे अधिक नयनरम्य आणि समृद्ध झाल्या आहेत. वाटेत भेटणारा आरेवारा समुद्र किनारा काही काळ आपल्याला थांबवून ठेवतो. हा संपूर्ण प्रवास किनाऱ्याच्या कडेकडेने सुरू होता. रस्त्यामध्ये छोट्या छोट्या टपऱ्यांवर भेटणारे कोकणी पदार्थ प्रवासाची चव आणखी वाढवतात. मी अनेकदा बाईकवरून या रस्त्याने प्रवास केला आहे, पण कुटुंबासोबत हा प्रवास पुन्हा अनुभवणे एक वेगळाच आनंद देऊन जातो. रिसॉर्ट, बंगले, हॉटेल्स हे एवढंच कोकण नाही, तर इथले पारंपरिक लोकजीवन, लोकसंस्कृती, खाद्यपदार्थ हे खरं कोकण आहे. कोकण संस्कृतीच्या अनेक पाऊलखुणा जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या जपायला हव्या. कोकण ही फक्त फिरण्याची जागा नाही, तर ती अनुभवायची जागा आहे. समुद्रापलीकडच्या कोकणाचे देखील आपले एक वेगळे रूप आहे. इथे दर 10 मैलावर रस्ता आपले रूप बदलतो. एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो.
या मंदिरामध्ये व्हिडिओग्राफीला परवानगी नाही. देवाचे दर्शन घेतले आणि निघालो ते गणपतीपुळे शहरात असलेले प्राचीन कोकण हे संग्रहालय पाहायला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.